आज आम्ही माळेगावला निघालो आणि मग काय माळेगावमध्ये छोटासा काम लागलं आणि मित्राचा डान्स हा सुरू झाला आणि मित्राचा डान्स पाहून आमचं हसून हसून पोट काय दुकाना. मग काय आम्ही डान्स झाल्यानंतर तिथून निघाल्यानंतर काय छोटासा ब्लॉग बनवला. मग इकडे तिकडे हे मोद का कुवा हे पहा. मग नंतर काय मित्राचा डान्स काही अंगातली इकडेच निघत नव्हतं तरी मित्र नीट चालला. त्यानंतर काय मग हळूहळू निघालो तिथून. पण हे संध्याकाळी एवढं थंडी असताना पण तो पण निघाला. मग काय मी काय व्हिडिओ छोटासा बनवला. मला काय ब्लॉग बनवता नव्हतं तेवढं. हे पहिल्यांदा ब्लॉग आहे ना, त्यामुळे पाळणा मोठा असल्यामुळे पाण्याकडे ते नुसती लाईटिंग इकडेच मी मोबाईल हा फिरवला. मग काय इकडे जायचं का तिकडे जायचं इकडे कोणाला कळत नव्हतं. मग काय आम्ही इकडे जाण्याचं ठरवलं. त्यानंतर काय हे पहा हे पाण्याची लाईट बघा मित्रांनो. मग काय तिथून मग आम्ही इथे पुढे निघालो. मग काय हे मोठं गोवा हे मग काय थोडं पाण्याच्या आजूबाजूला आल्यानंतर पाणी फिरल्यानंतर पाणी फिरण्याची लाईट पहा. मग काय संध्याकाळचा टाईम होता. इकडे तिकडे माणसं फिरू लागले. मग आम्ही इकडे माणसं तर गर्दी मग जशी जसं इथं रात्री मग तसे गर्दी कमी झाली. हे काय सर्कस ग्रेट टायगर सर्कस हे खूप गर्दी लागली. मग काय तिथून आम्ही बॉम्बे डान्सकडे गेलो. बॉम्बे डान्सकडे इतकी गर्दी होती की ती गर्दी अख्ख्या माळेगावमध्ये नसेल एवढी गर्दी होती. मग काय आम्ही डान्सकडे निघालो. मग काय डान्स मध्ये काय गाणे सुरू झाले. गाणे सुरू झाले म्हणलं की गाण्यावर नुसत्या मुली नाचू लागल्या. नुसता धिंगाणा. मग काय नुसता पैसा. जसा काय मित्रांनो माणसाला पैसा झाडाला लागला असा उधळत होते. मग आम्ही डान्स खूप वेळ बघितला. मग काय मी छोटासा त्यावर ते ब्लॉग बनविला. गाणे पण खूप मस्त लागले होते. काय माणसं नुसता उभा धिंगाणाच. एक जिकडे बघाल तिकडे नुसत्या शिट्ट्या आणि पैशाचं उधळण आपट चालू होते. मग काय हे काय मी सगळे ते संध्याकाळच्या टाईमला एकदम कलाकार हे निघाले. नंतर काय दुसरं गाणं सुरू झालं की काय हे काय मुलीला पैसा देत होते माणसं. जसं काय पैसा काय झाडालाच लागला काय. मग काय आम्ही पाहून मग नंतर कुठे जायचं हे त्याच गाणं चालू असताना ठरवलं. मग काय मग तिथून गाणं झालं की गाणं झालं की आम्ही तिथून निघण्याचं ठरवलं. नंतर आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिराकडील छोटंसं दृश्य हे पहा मित्रांनो मंदिर कसं दिसते. मग काय मी मग तिथे इथं छोटासा व्हिडिओ बनवला. मग तिथून आम्ही निघालो. तिथून निघाल्यानंतर आमच्या मित्राची चर्चा चालू झाली कुठे जायचं कुठे नाही ते. मग काय आमचे मित्र मग तिथून निघाल्यानंतर काय आमच्या मित्राचा एक आहे कॉमेडी चालू झाली बघा. मग काय मित्र सराईट मधल्या करू लागला. मग काय तिथून मी पण निघालो हसून पोट दुखू लागलं आमचं. मग तिथून निघाल्यानंतर ब्रेक डान्स मग पुढे मग खूप मजा आली. मित्र हा गाणे चालू करा नाही तर पैसे परत करा म्हणत होता. हसू काय आवडत नव्हतं. मग काय सगळेजण असंच म्हणत होते. मग ते मित्र ब्रेक डान्सवाला पण मग गाणे चालू केला. मग काय मजा काय आवडतच नव्हती. मग काय गाणे चालू झाल्यानंतर काय ब्रेक डान्समध्ये खूप मजा आली. इकडे तिकडे व्हिडिओ छोटासा बनवला यावर पण. मग काय इकडे तिकडे मित्राचा काही डान्सवरील ॲक्टिंग आणि डान्स ब्रेक डान्स मध्ये पण पाळण्यामध्ये पण काय आवडत नव्हता आणि आमचे पोट हसून दुखत होते. मग काय ब्रेक डान्स इथं फिरणं झालं. गाणे तर खूपच चालू होते. हे पहा मित्रांनो असे असते मजा माळेगाव यात्रेमध्ये मित्रासंग गेलं की.
मित्रांनो, तुम्हाला हा जर माझा छोटासा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. मग काय गाणं चालूच होतं आणि हा ब्रेक डान्स आमचं झालं. मग तिथून आम्ही निघालो. तिथून निघाल्यानंतर हे संध्याकाळचं आमचं दृश्य पहा मित्रांनो. मित्राचा मजाक चालू होता. हे संध्याकाळचं बघा नाईटला. नंतर काय निघालो तिथून मग निघाल्यानंतर माळेगावच्या बाहेर निघालो. तिकडे पार्किंगमध्ये गाडी लावली होती. पार्किंगमधलं हे पहा संध्याकाळचं दृश्य. मग संध्याकाळी गाडी लावलेली आहे. मग गाडीजवळ गेलो. गाडी पाहिली. नंतर काय संध्याकाळी मग निघालो बाहेर. मग माळेगावला संध्याकाळी जाता एक छोटासा व्हिडिओ बनवलं. मग बनविला. ते संध्याकाळी बघा मित्रांनो कसं दिसतं आहे संध्याकाळचं माळेगाव. खूप मजा आली मित्रांनो. माळेगाव फिरला. आम्ही निघालो. संध्याकाळी असं माळेगाव दिसतं. चला मित्रांनो, बाय बाय. माझा छोटा